माननीय विवेक पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 2016 पासून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यास सुरुवात झाली। 2016 साली पनवेल परिसरामध्ये प्रत्येक ठिकाणी वडाच्या झाडाचे रोपण करण्यात आले होते। यावर्षीही माननीय विवेक पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते। संस्थेचे अध्यक्ष सतीश पाटील यांच्या तटकरे शाळेच्या पटांगणामध्ये कडुलिंबाचे झाड लावण्यात आले। यावेळी नगरसेवक सतीश पाटील, महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर, नगरसेविका प्रिया भोईर, रायगड जिल्हा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र टकले, उपाध्यक्ष अतुल भगत, वाहतूक संघटनेचे भूषण म्हात्रे, शिवा गरत आदींसह महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी सतीश पाटील यांनी माननीय विवेक पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना वृक्षारोपण उपक्रमाची माहिती दिली। सन्माननीय विवेकानंद पाटील साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट युनियनचे अध्यक्ष प्रभू अण्णा भोईर यांच्यामार्फत जो हा स्तुत्य असा कार्यक्रम चालू आहे, गेल्या वर्षी पण त्यांनी झाडं लावली होती, यंदा पण भरपूर मोठ्या परिस्थितीत त्यांची वाढ झालेली आहे आणि हा त्यांचा तो सामाजिक संस्थेतर्फे आमदारांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जे प्रोग्राम त्यांनी चालवला आहे, खरंच हे समाजाच्या हिताने आणि ते कडुलिंबाचं झाड हे एक आपण पाहिलं असेल का जे रामदेव बाबाच्या ह्याच्यातून त्या झाडाला किती स्थान आहे, अशा तऱ्हेने ते समाजसेवेचं व्रत करून त्यांनी चालू केलेलं आहे। ज्या वाढदिवसाच्या निमित्त आपण हे वृक्षारोपण करत आहोत, तर त्या सन्माननीय विवेकानंद पाटील साहेबांना आमच्या सर्वांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा। दरम्यान प्रभुदास भोईर यांनीही माननीय विवेक पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र वाहतूक संघटनेच्या वतीने आमदार साहेबांच्या 65व्या वाढदिवसानिमित्ताने ते झाडे लावायचा कार्यक्रम आम्ही दरवर्षीप्रमाणे साजरा करतो। तर यावर्षी पण आम्ही कलंबोलीमध्ये तटकरे इंग्लिश शाळा सतीश तटकरे साहेबांच्या शाळेमध्ये पण केला, सतीश पाटलाच्या हस्ते केला। कलंबोलीमध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही कार्यक्रम चालू करतो आणि आता आम्ही कर्नाटकला कार्यक्रम चालूच आहे आमचा। आणि आमची सर्व वाहतूक संघटनेच्या वतीने, शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आमचे लाडके आमदार विवेक पाटील साहेबांना वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा। तसेच रोडपाली येथेही वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत झाडे लावण्यात आली। कर्नाल स्पोर्ट्स अकॅडमीमध्येही वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला।